माझ्यासोबत ते ग्रामपंचायत सदस्य आहेत ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये बैठकीसाठी अंगणवाडी सेविकांना बोलवलं होतं आणि अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ ग्रामपंचायतीत या असा आमच्यावर दबाव टाकला, त्यामुळे आम्हाला अंगणवाडीला लॉक लावून तिकडे जावं लागलं। काय खरं ते त्यांच्याकडून जाणून घेणार होते। नेमकी कशाची बैठक बोलवली होती तुम्ही आणि 2 वाजेपर्यंत अंगणवाडी सुरू असतात, मग तुम्ही मदतनीसांना बोलवून घेतलं, अंगणवाडी सेविकांना बोलवून घेतलं, ही तुम्ही शालेय समितीचे बी अध्यक्ष म्हणताय? शालेय समितीचा सदस्य आहे मी। मग अंगणवाडी 2 वाजेपर्यंत असते, त्याच्यानंतर बैठक घेतली पाहिजे, मुलांना कोण सांभाळणार हा प्रश्न नव्हता तुमच्यासमोर? ऑलरेडी मीटिंग ही अंगणवाडीची होती, त्यांची सकाळी 11 वाजता होती। मला पालक आणि अंगणवाडीच्या सेविका यांच्याकडून असं समजलं की अंगणवाडीचं साहित्य काही मिसिंग आहे, घाळे। तर मी सुपरवायझरांना कॉल केला, तर सुपरवायझरांनी मला सांगितलं की उद्या 11 वाजता मीटिंग आहे, ती मीटिंग कॅन्सल झाली। मी 11 ते 11:30 ह्या दरम्यान मी तिथं थांबलो, एकही अंगणवाडी सेविका कोणी आलं नाही त्या मीटिंगला। मी सुपरवायझरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मीटिंग कॅन्सल आहे, मी जातो। पण हा सगळा प्रकारच घडला, मुलांना एकटं सोडून अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी मदतनीस ग्रामपंचायतीत आल्या, ते म्हणतात की तुम्ही मीटिंग बोलवली होती आणि त्यासाठी आम्हाला जावं लागलं। नाही, मीटिंग त्यांचीच होती, त्यांच्या मीटिंगला मी येणार होतो। मी सुपरवायझरला कॉल केला, तुम्ही दबाव टाकला म्हणताय मीटिंगला पटकन येण्यासाठी? टाकलेला मी दबाव टाकला असता तर मी थांबलो असतो ना तिथं, मीटिंगच कॅन्सल। झालेल्या प्रकाराला जबाबदार कोण आहे आता? अंगणवाडी सेविका। तुमचा काही संबंध? माझा काही रोल नाही, मीटिंगला आल्याच नाही त्या। मीटिंगला पोहोचले होत्या, ते म्हणतात ग्रामपंचायत झाली। ऑलरेडी मीटिंग कॅन्सल असल्याला मला कॉल आलाय की मीटिंग कॅन्सल झाली। तुम्ही ग्रामपंचायतीत होता का? मीटिंग ग्रामपंचायतला मीटिंगला मी तिथे गेलतो, कुणीच आलेलं नव्हतं, मी पण निघून आलो। मग मीटिंगचं नेमकी वेळ काळ कुणी ठरवला होता? वेळ काय त्यांचा ऑलरेडी पहिला ठरलेला होता। कुणी पर्यवेक्षकांनी ठरवलं की तुम्ही? पर्यवेक्षणचा 11चा मासिक मीटिंग तर त्यांचा 11चा टायमिंग असतो। हा सगळा व्हिडिओ आता व्हायरल होतोय, मुलं रडतायत, पॅनिक झालेत, हे बघितल्यावर तुम्हाला काय वाटतंय? मला पण खंत वाटली, मुलांसाठी जे साहित्य वाटप केलं तेच मिसिंग होतं, त्याची चौकशीसाठी मी पर्यवेक्षकांना बोलवलं होतं की मला नक्की सविस्तर माहिती कळू द्या काय। आता तुम्ही म्हणताय मी मीटिंगला गेलो, मीटिंगला कोणच नव्हतं, मग या अंगणवाडी सेविकांमदतनीस गेल्या नेमक्या कुठं ते सांगता यायचं नाही। मी मीटिंग त्या म्हणतायत मीटिंगला गेलो होतो, मीटिंग कॅन्सल झाली, मला त्या भेटल्या पण नाही। मला जर भेटल्या असत्या तर मीटिंगला आल्या म्हणता येईल, मला भेटल्या नाही, काही नाही, मीटिंग कॅन्सल म्हणून मी पण निघून गेलो। त्या म्हणतायत तुम्ही बोलवलं, तुम्ही म्हणताय त्या आल्याच नाही, मग मी कॉल त्यांना केलाच नाही। नाही केलं तुम्ही पर्यवेक्षकांना कॉल केलेला, पर्यवेक्षकांनी त्यांच्यावर दबाव टाकला, तुमचा फोन येतोय जावा। त्यांना क्लिअर सांगितलेलं आहे की तुम्ही मीटिंगला येऊ नका, मीटिंग कॅन्सल झालेली आहे। आपण पाहतो हे ग्रामपंचायत सदस्य आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत, हे म्हणतायत सदस्य मीटिंग झालीच नाही म्हणतायत, ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी मदतनीस आल्याच नाहीत आणि ते म्हणतात तुम्ही स्वतः तिथे होता? हो, मी स्वतः होतो ना, आणि त्यांच्या जे सुपरवायझर आहे त्यांनी कॉल करून सांगितलेले तुम्ही मीटिंगला जाऊ नका, अंगणवाडी तशी। मग गेले कुठं हा प्रश्न आहे ना, तो सांगता यायचं नाही सर। गंभीर प्रकार आहे, मुलांना एकटं सोडून अंगणवाडीला टाळा ठोकून ग्रामपंचायतमध्ये मदतनीस आणि अंगणवाडी सेविका गेल्याचं सांगतायत, मात्र ग्रामपंचायत सदस्य म्हणतायत की त्या मीटिंगला आल्याच नाहीत आणि मीटिंग झालीच नाही। मग या 2 महिला कर्मचारी नेमक्या गेल्या कुठं हा प्रश्न आता निर्माण होतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, हिंजवडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।